विजयजी देशमुखजी, समज पटेल साहेब या ठिकाणी मला घेता येते. उपस्थित सर्वच मान्यवर पत्रकार या ठिकाणी झालेलं आहे. माननीय आमदार संजय बनसोडे साहेब, विलासराव देशमुख फाउंडेशनचे आधारस्तंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे. ज्ञानाची आस दे, कल्याणाचा ध्यास दे, दिव्या दिव्या माणसाला मन भरून प्रकाश दे, मुक्त मोकळा श्वास दे, आनंदाची रास दे, स्वप्नांसाठी माथ्यावरती उत्तुंग राश दे, मन भरून. सर, आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला सुरुवात झालेली आहे. काय सांगाल, ग्रामीण भागातला प्रेक्षक वाढतोय का आणि या फेस्टिवलचं काय बेनिफिट होतं? लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची तिसरी आवृत्ती आज लातूर येथे याचं उद्घाटन झालं आणि शुभारंभ झाला आहे. जगातले 25-30 नावाजलेले चित्रपट हे इथं दाखवण्यात येणार आहेत. अगदी ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे असे हे चित्रपट या ठिकाणी दाखवण्यात येणार आहेत. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा हा पुढाकार आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असे चित्रपट महोत्सव व्हावेत अशी महाराष्ट्र शासनाची संकल्पना आहे आणि काही वर्षापूर्वी याची सुरुवात झाली आणि त्याचं सातत्य राखण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतोय. मला असं वाटतं की या निमित्तानं फक्त चित्रपट रसिक नव्हे तर चित्रपटाचे जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही एक कार्यशाळा ठरेल असं मला स्वतःला वाटतं. तुम्ही असं भाषणामध्ये म्हणालात की म्हणजे अजितदादांचे डावे आणि उजवे हात माझ्यासोबत म्हणजे इथे कार्यक्रमाला उपस्थित आहे. आता त्या दोन्ही हातांनी तुम्हाला निमंत्रण दिलं. नाही, ते कसं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी यांचे अतिशय विश्वासू म्हणून आमचे मित्र संजय बनसोडेजी असतील, विक्रम काळेजी असतील हे आहेत आणि हे सगळ्यांना त्याचा परिचय आहे. त्यामुळं महाराष्ट्र शासनाकडनं या चित्रपट महोत्सवांना राज्यभरामध्ये जे आर्थिक पाठबळ लागणार आहे ते आर्थिक पाठबळ मिळवून देण्यामध्ये संजय बनसोडेजी आणि विक्रम काळेजी हे सिंहाचा वाटा उचलतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली आहे. त्यांनी जे निमंत्रण दिलंय स्वीकारणार नाही, मला असं वाटतं की आजचा हा जो काही कार्यक्रम आहे याच्यामध्ये अनेक कथा आणि पटकथा ह्या दाखवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे एक राजकीय पटकथा सुद्धा इथं मांडण्यात आली आणि त्याचं उत्तरही मी या ठिकाणी दिलेलं आहे की राजकारणामध्ये सुद्धा एक समतोल हा असला पाहिजे आणि म्हणून त्यांनी निमंत्रण दिलंय त्यांचं प्रेम आहे. लातूर फेस्टिवलच्या संदर्भाने चर्चा झाली. गेल्या अनेक वर्षांमध्ये लातूर फेस्टिवल करता आलं नसेल, त्या दृष्टीनं काय विचार करतो? नाही, लातूरकरांची अशी आग्रही मागणी आहे की लातूर फेस्टिवल पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे. आजही कार्यक्रमामध्ये तशी चर्चा झाली. आमचे स्नेही संजय बनसोडेजी यांनी देखील तो आग्रह धरला आणि येणाऱ्या काळामध्ये त्याला पुन्हा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही योग्य पावलं उचलू असं मला वाटतं.